नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान 6च्या टूलकिट व्हिडिओत तुमचं स्वागत. माझी वसुंधरामधील भूमी घटकातला महत्त्वाचा भाग म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. हे फक्त कचरा उचलणं नाही तर पर्यावरणपूरक पाऊल आहे. आपण अशा युगात जगतोय जिथे प्रत्येक टाकलेली वस्तू निसर्गावर आणि आपल्या भविष्यावर परिणाम करते. दररोज आपल्या घरातून, दुकानातून, उद्योगातून ओला व सुका कचरा तयार होतो. ओला कचरा म्हणजे भाजीपाला, अन्नाचे उरलेले अवशेष याचं कंपोस्टिंग करून खत तयार करता येतं. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, धातू, काच याचं विलगीकरण, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती हेच खऱ्या अर्थानं धोरण आहे. योग्य व्यवस्थापन केलं तर हाच कचरा संपत्ती ठरू शकतो. पण दुर्लक्ष झालं तर तोच कचरा मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड सारख्या हरितगृह वायूंचा स्रोत ठरतो. मृदा आणि जलप्रदूषण वाढवत सार्वजनिक आरोग्य व जैवविविधतेला धोका निर्माण करतो. घनकचरा व्यवस्थापन म्हणजे साफसफाईपेक्षा पुढे जाऊन पर्यावरण रक्षणाचं पहिलं पाऊल आहे. सर्वात मोठं आव्हान म्हणजे प्लास्टिक हे अविघटनशील आहे आणि सूक्ष्म प्लास्टिकचे कण अन्न, पाणी व हवेतून शरीरात जातात. त्याचप्रमाणे बॅटरी, संगणक, मोबाईलसारखा ई-कचरा हा मोठा धोका आहे, ज्यातल्या लेड, मर्क्युरीसारख्या रसायनांमुळे माती व आरोग्यावर अपाय होतो. म्हणून कचरा उचलणं नव्हे तर त्याचं योग्य व्यवस्थापन करून पर्यावरणाचं संतुलन राखणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे. माझी वसुंधरा ही मोहीम नाही तर भविष्यासाठी घेतलेली जबाबदारी आहे. ही स्लाइड घनकचरा व्यवस्थापन या भागातील एकूण 8 निर्देशक आणि त्याच्या गुणांकनाची माहिती देते. प्रत्येक निर्देशकासाठी किती गुण मिळू शकतात हे इथे दिले आहे. एकूण 1700 गुण आहेत. आता आपण घनकचरा व्यवस्थापनाच्या टप्प्यांकडे वळूया. पहिला निर्देशक 1.2.1 कचरा निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण आणि संकलन हा आहे. यासाठी एकूण गुण 250 आहेत. या निर्देशकाचा उद्देश सार्वजनिक आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी घनकचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. घनकचऱ्यावर योग्य रीतीने प्रक्रिया न केल्यास ते जमिनीमध्ये जाते आणि यामुळे माती व भूजल प्रदूषित होते. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्व घरांमधून विलगीकरण केलेला घनकचरा संकलित करण्याची व्यवस्था करावयाची आहे. यात मुख्य 2 भाग आहेत. 1. तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्मितीच्या ठिकाणी घनकचऱ्याचे संकलन आणि विलगीकरण करायचे. विलगीकरण म्हणजेच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करणे. ओला कचरा म्हणजे भाजीपाल्याचे अवशेष, अन्न उरलेले पदार्थ, फळांच्या साली जे सडून खत बनवता येऊ शकतं. दुसरीकडे सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, कागद, काच, धातू जे रिसायकल करता येतात. शहरात घरोघरी जर कचरा उचलला जात असेल तर त्यातून एक स्वच्छ, आरोग्यदायी व सेंद्रिय खत निर्मितीसाठी सक्षम गाव निर्माण होतो. आपण गावकरी म्हणून यासाठी सहकार्य केलं तर गावाचा विकास अधिक वेगानं होतो. काढून टाकलेल्या कचरा संवेदनशील ठिकाणांची टक्केवारी या इंडिकेटरमध्ये हा भाग नव्याने ॲड करण्यात आला आहे. GVP कचरा म्हणजे कचरा असुरक्षित बिंदू, GVPs येथे आढळणारा कचरा, रस्त्याचे कोपरे, रिकाम्या भूखंड किंवा कालवे यासारख्या ठिकाणी जिथे कचरा वारंवार टाकला जातो, यामुळे दुर्गंधी होते आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. शहराच्या स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रणालींसाठी मोठे आव्हान निर्माण होते, ज्याचे निराकरण अनेकदा भारताच्या स्वच्छ भारत अभियानासारख्या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमेद्वारे केले जाते. आवश्यक तपशिलामध्ये 1. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या प्रमाणाचा मासिक अहवाल जतन करून ठेवावा. 2. निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण केलेला आणि घरोघरी जाऊन संकलित केलेल्या घनकचऱ्याच्या प्रमाणाचा स्वमूल्यांकन अहवाल जतन करून ठेवावा. 3. माझी वसुंधरा अभियान 6.0च्या कालावधीतील लॉगबुक मेंटेन करावी. 4. घरोघरी जाऊन घनकचऱ्याचे संकलन केलेली जिओ-टॅग छायाचित्रे सेव्ह करावी. सादर केलेली माहिती किंवा कागदपत्रे चुकीची अथवा अवैध, खोटी आढळल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला स्पर्धेतून अपात्र केले जाईल. टिप: वरील माहिती स्वच्छ भारत अभियान पोर्टलद्वारे पडताळली जाईल. माहितीमध्ये तफावत आढळल्यास कोणतेही गुण दिले जाणार नाहीत. पुढचा इंडिकेटर आहे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया. यासाठी एकूण 350 गुण आहेत. ओला कचरा हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या घरगुती कचऱ्याचा प्रमुख घटक आहे. यामध्ये भाजीपाला, स्वयंपाकघरातील ओला कचरा, बागेतील कचरा आणि इतर सहज विघटित होणारा कचरा यांचा समावेश होतो. या कचऱ्याचा वापर साधारणपणे खत निर्मितीसाठी किंवा बायोगॅस संयंत्रामध्ये प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. या निर्देशकात मूल्यमापन कार्यपद्धतीत 1. तुमच्या क्षेत्रात कार्यरत ओला कचरा प्रक्रिया केंद्र तयार करायची आहेत.
शहरात जर ओला कचरा प्रक्रिया करणारे केंद्र जसे की कंपोस्टिंग युनिट किंवा बायोगॅस प्लांट असेल तर तो कचरा योग्य पद्धतीने खतात रूपांतरित होतो. हे केंद्र अस्तित्वात असणं हे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेचं मोठं पाऊल आहे. 2. प्रक्रिया केलेल्या ओल्या कचऱ्याच्या टक्केवारीनुसार गुण आहेत. 3. तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कंपोस्टचा वापर आणि विक्री वाढवायची आहे. कंपोस्ट तयार झाल्यावर त्याचा शहरात वापर किंवा विक्री झाल्यास त्यातून उत्पन्न मिळतं. हे एक पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पाऊल ठरतं. या घटकात हरित ब्रँड प्रमाणनासंदर्भात माझी वसुंधरा अभियान 6 मध्ये हरित ब्रँड प्रमाणपत्र देऊन प्रथमच प्रमाणित केलेले व पुन्हा प्रमाणित केलेले असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होतो. आवश्यक तपशील: 1. कंपोस्ट केंद्र किंवा बायोगॅस केंद्राच्या ठिकाणची गुगल मॅप लिंक सेव्ह करावी. 2. निर्माण झालेल्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण आणि तयार केलेल्या कंपोस्टच्या प्रमाणाचा मासिक अहवाल जतन करावा. 3. कंपोस्ट प्लांट, उत्पादने आणि तयार केलेले कंपोस्ट विकणारे स्थानिक दुकान यांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करावी. 4. हरित ब्रँड प्रमाणपत्राची प्रत जतन करावी. 1.2.3 सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट. एकूण 250 गुण आहेत. सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर आणि विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुक्या घन कचऱ्यामध्ये प्लास्टिक, काच, कागद, धातू, रबर, अन्न पॅकेजिंग मटेरियल यांसारख्या पुनर्प्राप्त करण्यायोग्य संसाधनांचा समावेश होतो. यामुळे कचरा साठवण्याच्या जागेवर आणि नैसर्गिक संसाधनांवर येत असलेला भार कमी होऊन ते उत्पन्नाचे साधन बनू शकते. मूल्यमापन पद्धतीत: 1. तुमच्या क्षेत्रात कार्यरत साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा म्हणजेच MRF केंद्रे तयार करायची आहेत. 2. सुक्या कचऱ्याचे दुय्यम वर्गीकरण करायचे आहेत. 3. सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक, काच, लोह, कागद हे वेगवेगळ्या प्रकारे वेगळं करणं म्हणजे दुय्यम वर्गीकरण होय. हे वर्गीकरण झाल्यास त्या वस्तू पुनर्वापरासाठी, रिसायकलसाठी किंवा विक्रीसाठी पाठवता येतात. 4. तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट करायची आहे व त्याची टक्केवारी जतन करायची आहे. 5. वर्गीकृत केलेल्या घरगुती घातक घनकचऱ्याची टक्केवारी जतन करायची आहे. आवश्यक तपशीलमध्ये: 1. निर्माण आणि प्रक्रिया केलेल्या सुक्या कचऱ्याच्या प्रमाणाचा मासिक अहवाल जतन करावा. 2. पुनर्प्रक्रिया केंद्राचे स्थान किंवा साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा MRF केंद्राची गुगल मॅप लिंक सेव्ह करावी. 3. पुनर्प्रक्रिया केंद्रांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करावी. 4. स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारा सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावण्याची यंत्रणा असली पाहिजे. 5. विलगीकरण करून प्रक्रिया केलेल्या घातक घनकचऱ्याच्या प्रमाणाचा मासिक अहवाल जतन करावा. पुढील निर्देशक 1.2.4 जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी एकूण 100 गुण आहेत. वर्षानुवर्षे साठलेला कचरा मोठी जागा व्यापतो. लीचेट निर्मितीमुळे भूगर्भातील पाणी प्रदूषित होते आणि संसर्गजन्य रोग पसरतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCBच्या मार्गदर्शक तत्वांनुसार वर्षानुवर्षे प्रक्रिया न करता साठविलेल्या जुन्या कचऱ्यावर उत्खनन, प्रक्रिया आणि विलगीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्याची शास्त्रोक्त प्रक्रिया करणे म्हणजे बायोमायनिंग होय. ह्यामध्ये मूल्यमापन पद्धतीत वर्षानुवर्षे साठलेल्या जुन्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करायची आहे. ह्यात तुम्हाला पुढील गोष्टी समाविष्ट करणे आवश्यक आहे. 1. जमीन पुनर्प्राप्त आणि पुनर्वापर जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे आवश्यक आहे. आवश्यक तपशिलामध्ये: 1. निर्माण झालेल्या, गोळा केलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या सुक्या कचऱ्याचा प्रमाणाचा मासिक अहवाल जतन करावा. 2. पुनर्प्रक्रिया केंद्राचे स्थान किंवा साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा MRF केंद्राची गुगल मॅप लिंक सेव्ह करावी. 3. पुनर्प्रक्रिया केंद्रांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करावी. 4. स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावण्याची यंत्रणा असली पाहिजे. 5. विलगीकरण करून प्रक्रिया केलेल्या घातक घनकचऱ्याचा प्रमाणाचा मासिक अहवाल जतन करावा. 1.2.5 प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी. यासाठी एकूण 350 गुण आहेत. हा निर्देशक लो हँगिंग फ्रूट आहे, म्हणजेच थोड्याशा नियोजनातून सहज गुण मिळवता येण्याजोगे काम.
या निर्देशकाचा उद्देश सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कमी करणे हा आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी केंद्र शासनाने 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकसह पॉलिस्टरीन आणि विस्तारित पॉलिस्टरीनचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर संपूर्ण बंदी घातली आहे. मूल्यमापन कार्यपद्धती पुढीलप्रमाणे: 1. जनजागृती मोहिमांचे आयोजन करायचे आहे. SUPवर बंदी यशस्वी व्हावी यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. या घटकाला रिलेटिव्ह मार्किंगप्रमाणे गुण आहेत. रिलेटिव्ह मार्किंग म्हणजे जी स्थानिक स्वराज्य संस्था दिलेल्या कार्यपद्धतीची जास्तीत जास्त अंमलबजावणी करेल त्यांना सर्वाधिक गुण मिळतील आणि त्याप्रमाणे बाकीच्या स्वराज्य संस्थांनासुद्धा गुण मिळतील. 2. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्लास्टिकला कचरा व्यवस्थापन आराखडा तयार करायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील करायची आहे. 3. वार्षिक प्लास्टिक कचऱ्याचा अहवाल नगरविकास विभाग UDDला सादर करायचा आहे. 4. प्रक्रिया केंद्राला पाठवलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याची टक्केवारी जतन करायची आहे. आवश्यक तपशील पुढीलप्रमाणे: 1. सिंगल यूज प्लास्टिक बंदी आणि प्लास्टिकच्या पर्यायांबाबत जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या मोहिमांची संख्या विहित केलेल्या एक्सेलमध्ये सेव्ह करावी. 2. जनजागृती मोहिमांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करावी. 3. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन योजना आणि प्लास्टिक कचरा अहवालाची वार्षिक प्रत जतन करावी. 4. प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्रांची केलेल्या कराराची प्रत जतन करावी. 5. प्रक्रिया केंद्राला पाठवलेल्या प्लास्टिकला कचऱ्याचा तपशिलाचा मासिक अहवाल जतन करावा. MIS भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने टूलकिटमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा. यामुळे MIS भरताना होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अर्ली बर्ड्सचे गुण मिळवणे सोपे होईल. 1.2.6 जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन. एकूण गुण 100 आहेत. जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये संसर्गजन्य किंवा संभाव्य संसर्गजन्य पदार्थ असलेल्या कचऱ्याचा समावेश असतो. या प्रकारच्या कचऱ्यामध्ये पॅकेजिंग, वापरलेल्या वैद्यकीय पट्ट्या किंवा मलमपट्ट्या आणि इन्फ्युजन किट यांसारख्या वैद्यकीय किंवा प्रयोगशाळेच्या रोजच्या कामांशी संबंधित असलेल्या वस्तूंचा समावेश होतो. हा कचरा पर्यावरणात सोडला जाऊ नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत जैववैद्यकीय कचऱ्याचे नियोजन आणि विल्हेवाट लावण्याच्या कार्यक्षमता तपासली जाते. मूल्यमापन पद्धती पुढीलप्रमाणे: 1. सर्व आरोग्य सेवा आणि वैद्यकीय व्यावसायिक हे सार्वजनिक जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन CBWTFचे सदस्य असणे हा एक घटक आहे. 2. स्थानिक स्वराज्य संस्थेत आरोग्य सेवा केंद्रामध्ये विलगीत बायोमेडिकल वेस्टचे संकलन आणि पूर्व प्रक्रिया उपलब्ध करायची आहे. 3. शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्व प्रक्रिया केलेल्या कचऱ्याला सार्वजनिक जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाला पाठवल्याची टक्केवारी तुम्हाला जतन करायची आहे. आवश्यक तपशील: 1. संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केलेल्या जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन सुविधा केंद्राशी केलेल्या कराराची प्रत जतन करायची आहे. CBWTF साईटवर जैववैद्यकीय कचऱ्याचे संकलन, विलगीकरण, निर्जंतुकीकरण आणि विल्हेवाट लावण्यासाठीच्या यंत्रणेचा तपशील व बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलचे लॉगबुक जमा करून ठेवायचे आहे. 1.2.7 ई-कचरा व्यवस्थापन. एकूण गुण 100 आहेत. हा निर्देशक लो हँगिंग फ्रूट आहे, म्हणजेच थोड्याशा नियोजनातून सहज गुण मिळवता येण्याजोगे काम. ई-कचऱ्यावर केल्या जाणाऱ्या शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया न केल्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात आणि पर्यावरणाचे प्रदूषण होते. ई-कचऱ्याचे योग्य प्रकारे विलगीकरण आणि संकलन करून तो अधिकृत विघटन करणाऱ्या किंवा पुनर्वापरकर्त्याकडे पाठवला जाईल याची खात्री करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे. मूल्यमापन कार्यपद्धती पुढीलप्रमाणे: 1. ई-कचऱ्याचे योग्य विलगीकरण करण्याबाबत जनजागृती उपक्रम राबवायचे आहेत. शहरात ई-कचरा म्हणजे काय, तो कसा वेगळा करावा, त्याचे योग्य व्यवस्थापन का आवश्यक आहे याबाबत जनजागृती करायची आहे. 2. शहरात ई-कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र आणि अधिकृत यंत्रणा तयार करायची आहे. 3. शहरात जर ई-कचरा विलगीकरण केंद्र कार्यरत असणे गरजेचे आहे. 4.
अधिकृत विघटनकर्त्याद्वारे किंवा पुनर्वापरकर्त्याद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केलेल्या ई-कचऱ्याचे प्रमाण किलोमध्ये असणे आवश्यक आहे. 5. तुम्हाला ई-कचऱ्यातून बॅटरीचे विलगीकरण करायचे आहे. आवश्यक तपशील. ई-कचऱ्याचे योग्य विलगीकरण करण्याबाबत जनजागृती उपक्रमांचा आणि योग्य विलगीकरण करण्याबाबत क्षमतावृद्धी सत्रांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये सेव्ह करावा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात उपलब्ध असलेली ई-कचरा संकलन आणि विलगीकरण यंत्रणा असली पाहिजे, जसे की कचरा संकलन केंद्राची स्थापना, मोबाईल ई-कचरा संकलन इत्यादी. अधिकृत प्रमाणपत्र असलेल्या अधिकृत विघटनकर्त्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ई-कचरा गोळा करण्याच्या यंत्रणेचा तपशिलाची लॉगबुक मेंटेन करावी. ई-कचरा संकलन आणि प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर काढलेली जिओटॅग छायाचित्रे सेव्ह करावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केलेल्या विघटनकर्त्या किंवा पुनर्वापरकर्त्यासोबत करार जमा करून ठेवायचा आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केलेल्या ई-कचरा पुनर्वापर करणाऱ्यांची यादी जतन करावी. 1.2.8 स्वच्छतेचा दर्जा दर्शवण्यासाठी एकूण 200 गुण आहेत. उघड्यावर शौच केल्यामुळे माती आणि जलप्रदूषण होते. केंद्र शासनाने नागरिकांच्या वर्तणुकीत बदल घडवून घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि हागणदारी मुक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्व दिले आहे. सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा राखण्यासाठी महत्त्व दिले आहे की नाही याचे मूल्यमापन या निर्देशकाद्वारे केले जाते. वॉटर प्लसमध्ये शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, पाण्याचा पुनर्वापर आणि गटार व्यवस्थेची गुणवत्ता तपासली जाते. ODF++मध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रभावी असणे आवश्यक. ODF+ म्हणजे शौचालय स्वच्छ आणि वापरण्यायोग्य असणे. कचरामुक्त शहरे, गार्बेज फ्री सिटीज म्हणजेच GFC रेटिंगसाठी 7 स्टार, 5 स्टार, 3 स्टार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेला स्टारनुसार गुण आहेत. हा निर्देशक शहराच्या नागरी स्वच्छतेचा एकूण स्तर दर्शवतो. आवश्यक तपशीलमध्ये 1. सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले व वैध असलेले ODF+, वॉटर प्लस प्रमाणपत्र जतन करायचे आहे. 2. माझी वसुंधरा अभियान 6.0 दरम्यानचे वैध GFC स्टार रेटिंग प्रमाणपत्र जतन करायचे आहे. असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या YouTube, Instagram, Facebook पेजला फॉलो करा. अशा प्रकारे भूमी या थीमॅटिक एरियामधील घनकचरा व्यवस्थापन हा भाग समाप्त झालेला आहे. धन्यवाद.